यानंतर बघूया पुढली एक महत्त्वाची आणि मोठी बातमी। मुंबई गोवा हायवेचं गेल्या 14 वर्षांपासून चौपदरीकरण होत आहे। काही केल्या या हायवेचं काम पूर्ण होत नाहीये। सरकार दरवर्षी हायवे पूर्ण करण्याच्या डेडलाईन देते, पण काही केल्या मुंबई गोवा हायवे पूर्ण होताना दिसत नाहीये। अशातच टोल सुरू होणार असल्याच्या माहितीमुळे कोकणात संतापाचं वातावरण निर्माण झालंय। बघूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। मुंबई गोवा हायवेवर टोल धाड, अपूर्ण रस्त्यावर टोल वसुली, कोकणी माणसाच्या खिशावर टोल धाड। मुंबई गोवा हायवेचं गेल्या 14 वर्षांपासून चौपदरीकरण होत आहे। काही केल्या या हायवेचं काम पूर्ण होत नाहीये। सरकार दरवर्षी हायवे पूर्ण करण्याच्या डेडलाईन देत आहे, पण काही केल्या मुंबई गोवा हायवे पूर्ण होत नाहीये। दरवेळी कोकणी माणसाला नवी डेडलाईन मात्र मिळत असते। मुंबई गोवा हायवेची रडखता सुरू असतानाच आता कोकणी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा नवा प्रकार समोर आला। मुंबई गोवा हायवेवर टोल वसुली सुरू होणार आहे। ज्या टप्प्यातले रस्ते पूर्ण झालेत त्या ठिकाणी टोल वसुली सुरू करणार असल्याची माहिती समोर आली आहे। यासाठी पुढच्या आठवड्यात अधिसूचना निघणार असल्याचं सांगण्यात येत आहे। टोल किती असणार, कसा वसूल केला जाणार याबाबतची स्पष्टता अजून आलेली नाहीये। टोल सुरू होणार असल्याच्या माहितीमुळे कोकणात संतापाचं वातावरण आहे। लोकप्रतिनिधींनीही कोकणातल्या टोलला विरोधाची भूमिका घेतली आहे। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मुंबई गोवा हायवे 95% पूर्ण झाल्याचा दावा केलाय, पण तरीही टोल घेऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे। महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ही हायवे पूर्ण झाल्याशिवाय टोल नाही असं ठणकावून सांगितलंय। या संदर्भात असं असेल तर आम्ही गडकरी साहेबांशी नक्की बोलू, परंतु आता इंदापूरचा बायपासचा जर प्रश्न सोडला तर 95% रस्ता हा मुंबई गोवा पूर्ण झालेला आहे। कारण मी सर्रास त्या रस्त्यावरनं प्रवास करतो, परंतु या टोलच्या निमित्तानं किंवा काही जर अडचणी निर्माण होणार असेल तर आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलू, विशेषतः शिंदे साहेबांशी बोलू आणि गडकरी साहेबांशी देखील बोलू। आम्ही त्याच्यासाठी पूर्णपणाने विरोध केलेला आहे। हायवेचं काम जिथपर्यंत होत नाही, नागरिकांचं त्या कामाच्या बाबतीत जिथपर्यंत समाधान व्यक्त होत नाही तिथपर्यंत टोल आम्ही चालू करून देणार नाही। लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा आमचा त्याला विरोध आहे। आधी रस्ता पूर्ण मगच टोल वसुली असं सरकारी धोरण आहे। सध्या अपूर्ण रस्त्यावर टोल वसुलीला मंत्र्यांनीही विरोध केला। मंत्र्यांचा विरोध असतानाही टोल वसुलीचं घोडं कोण दामटवतंय असा सवाल विचारला जातोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।